जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा जेव्हा रक्तस्राव सुरू होतो तेव्हा गर्भपिशवी ही आकुंचन आणि प्रसरण या स्थितीमध्ये जाते। नमस्कार, मी डॉक्टर सरोज शिंदे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, जननी हॉस्पिटल, राजारामपुरी, 8वी गल्ली। गेल्या भागामध्ये मासिक पाळी कधी सुरू होते आणि त्यावेळी काय काय बदल होतात हे आपण बघितलं। ह्या एपिसोडमध्ये आपण पोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा एकूणच त्यावेळेला जे लो वाटणे म्हणजे थकल्यासारखं वाटणे याविषयी माहिती घेऊया। नैसर्गिकरित्या जेव्हा 4 ते 5 दिवस मासिक पाळी होते तेव्हा सर्वसाधारण मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी थोडंसं कंबरदुखी, पोटदुखी किंवा एक प्रकारचं शरीरामध्ये जडपणा आल्यासारखी भावना होते। तर हे सगळे शास्त्रीय बदल शरीरामध्ये घडून येणाऱ्या हार्मोन्समुळे, संप्रेरकांमुळे झालेलं असतं। जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा जेव्हा रक्तस्राव सुरू होतो तेव्हा गर्भपिशवी ही आकुंचन आणि प्रसरण या स्थितीमध्ये जाते आणि ती आकुंचन आणि प्रसरण होत असताना त्याचा जो भार पडतो तो आपल्याला कंबर आणि पोटदुखीमध्ये आपल्याला कळून येतो। किती प्रमाणात पोटदुखी होते हे सर्वसाधारण प्रत्येकाच्या नैसर्गिक जडणघडणीवर अवलंबून असतं। पण तरीसुद्धा ज्या मुली पहिल्यापासून फिजिकली ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे ज्यांचं काही व्यायामाचा भाग त्यांच्या आयुष्यामध्ये सतत असतो, त्या सतत ॲक्टिव्ह असतात, काम करत राहतात, शाळा कॉलेजेसमध्ये त्यांचं चालणं होतं किंवा शाळा कॉलेजेसमध्ये त्यांचे काही खेळ होतात, असं जर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असेल तर नक्कीच त्यांना मासिक पाळीच्या वेळी होणारा पोटदुखीचा त्रास हा कमी होतो। नवीन काळानुसार मुली हल्ली शाळेतून आल्यानंतर घरी आल्यानंतर मोबाईल हातात घेतात किंवा TV लावून ठेवतात किंवा लॅपटॉप किंवा पॅडवर वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल बघत बसतात आणि लगेचच मग त्यांच्या ट्युशन सुरू होतात। मग त्या संध्याकाळपर्यंत असतात की असाच दिनचर्या राहिल्यामुळे त्यांच्या कुठल्याही शारीरिक हालचाली होत नाही। बाहेरचंही खाणं तेवढ्याच प्रमाणात हल्ली वाढल्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि हालचाली कमी झालेल्या असतात आणि अशा प्रकारच्या मुलींना पोटदुखीचा त्रास हा सर्वात जास्त असतो। आम्ही डॉक्टरांनी एकदा स्टडी केला होता, साधारण 8000 मुलींवर हा स्टडी केला होता की ज्या मुली रोज कमीत कमी अर्धा तास शारीरिक व्यायाम करतात, ज्याच्यामध्ये आम्ही सूर्यनमस्काराचं महत्त्व समजावून सांगितलं होतं, अशा पद्धतीचे व्यायाम करतात किंवा कुठलाही एखादा गेम त्यांचा रोज चालू असतो 1 तासभर किंवा कथक डान्स, भरतनाट्यम अशा प्रकारचा कुठलाही डान्स हा सुद्धा एक शारीरिक हालचालीचाच भाग असतो। असा कुठलाही एक शारीरिक व्यायाम जर त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात केला तर पोटदुखीचा त्यांचा त्रास जवळजवळ 60 ते 70% कमी होतो। आणि त्यामुळे मला मुलींना हा सल्ला राहील आणि त्यांच्या आईवडिलांनासुद्धा की जेवढं तुम्ही अभ्यासाला महत्त्व देता तेवढंच त्यांच्या ह्या शारीरिक वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टींवर तुम्ही नक्कीच जास्त महत्त्व द्या। तसेच खाण्यापिण्यावरही या गोष्टी खूप अवलंबून असतात। जर तुम्ही सतत बाहेरचं खाणं घेतलं ज्याच्यामध्ये खूप कॅलरीज तुमच्या पोटात जातात, ज्याच्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ खूप जातात, असे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तरीसुद्धा तुम्हाला एकूणच तुमचं वजन वाढलं की संप्रेरके शरीरातले त्याचे प्रमाण बिघडतं आणि त्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्याचप्रमाणे अतिरक्तस्रावाचा त्रास हा होत राहतो। त्यामुळे जसं पूर्वीच्या काळामध्ये मुलींना शारीरिक हालचाली होत्या, आहारविहाराचं त्यांचं व्यवस्थित चालू असायचं, बाहेरचं खाणं नसायचं, अशा सर्व गोष्टींमुळे पूर्वी हे त्रास खूप कमी होते आणि आता जवळजवळ ते 70 ते 80% वाढलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक हेल्दी लाईफस्टाईल सतत आत्मसात करणं गरजेचं आहे आणि हे केल्यानंतर तुमचा हा त्रास नक्कीच कमी होईल। पुढच्या एपिसोडमध्ये आपण 18 वर्षापासून लग्न होईपर्यंत मुलींनी काय काळजी घ्यावी या विषयावर आपण सविस्तर बोलूया।